हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, आपण जसं मागच्या वेळी बघितलं होतं की आपल्याजवळ कोणतीही वस्तू असली किंवा आहे तर आपण कशाचा उपयोग करत होतो, तर हॅव, हॅज आणि डू डजचा. तसंच आता आपल्याला सांगायचं आहे की माझ्याजवळ ही वस्तू होती. जसं मी म्हणू शकतो का माझ्याजवळ मोबाईल होता किंवा माझ्याजवळ काळी पेन होती, माझ्याजवळ कम्प्युटर होता किंवा नव्हता. माझ्याजवळ 5 वर्षापूर्वी माझ्याजवळ कम्प्युटर नव्हता किंवा 10 वर्षापूर्वी माझ्याजवळ कार नव्हती. तर अशा वेळी आपण कशाचा उपयोग केला पाहिजे, तर हे आज आपण बघणार आहोत. तर जसं बघा, हॅव हॅजचा उपयोग केला होता, सेम तसंच करायचं आहे. फक्त काय करायचं आहे, आता हॅडचा उपयोग करायचा आहे. आणि जर हॅड येत असेल तर डू डज येणार का, तर नाही येणार. काय येणार, मग डीड येणार. चला, तर आपण जास्त वेळ घेऊ नाही, डायरेक्ट आपण क्वेश्चनकडे जाऊ. म्हणजे क्वेश्चन जर तुम्ही सोडवले, म्हणजे क्वेश्चन सोडवता तुम्हाला ते समजणार. बघा, आता जसं पहिलं प्रश्न आहे, माझ्याजवळ काळा पेन होता. म्हणजे माझ्याजवळ पहिलं होता बा, आता नाही आहे. तर आता हेच कसं करायचं आहे इंग्लिशमध्ये बघा. सेम टू सेम 4 प्रकारचे आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहे. सर्वात पहिलं पॉझिटिव्ह, मग निगेटिव्ह, मग येस नो टाईप. येस नो टाईप म्हणजे ज्याचं उत्तर फक्त हो किंवा नाहीमध्ये निघते. आणि शेवटी आहे WH क्वेश्चन, म्हणजे ज्याचं उत्तर मोठं निघते आणि सगळ्याचं वेगवेगळं निघते, त्याला म्हणतात WH क्वेश्चन. तर बघा, आता माझ्याजवळ एक काळा पेन होता. तर याचं पॉझिटिव्ह करायचं असेल तर माझ्याजवळ म्हणजे काय होते, आय. तर सर्वात पहिलं घ्यायचं आय. आता इथं असं होते का आय, यू, दे, ही, शी, वी, इट आणि जे कोणतंही नाव असेल त्याला फक्त आणि फक्त हॅडच लागते. याला असं काही प्रॉब्लेम नाही हॅव लावायचं की हॅज लावायचं, याला काही प्रॉब्लेम नाही. बघा, मग आय, मग काय येणार, आय हॅड अ ब्लॅक पेन. ब्लॅक पेन झालं. आय हॅड अ ब्लॅक पेन, माझ्याजवळ एक काळा पेन होता. पण हेच जर निगेटिव्ह करायचं असेल तर काय येणार, जसं तुम्हाला सांगितलं होतं की पॉझिटिव्ह हे जो आहे फॅमिली ते खूप गरीब आहे, नौकर ठेवू शकत नाही. पण निगेटिव्हवाला अमीर आहे, नौकर ठेवू शकतो. मग नौकर कोणता येणार, तर डीड येणार. काय येणार, डीड येणार. बघा आता, तर काय येणार, आय डीड. आणि डीड झाल्यावर डायरेक्ट नॉट येणार, डीड नॉट. समजलं, कधीही नेगेटिव्हमध्ये नॉट येते, हे गोष्ट लक्षात ठेवा. मग काय होणार, माझ्याजवळ एक काळा पेन नाही होता. हे करायचं आहे आता. तर मला सांगा, आता हॅड पण पास्ट टेन्सच काम करते, डीड पण पास्ट टेन्सच काम करते. मग डीड आणि हॅड एका वेळी लिहायचं का, तर बिलकुल नाही लिहायचं. जसं तुम्ही क्रिकेट बघत असाल तर तुम्हाला माहीत आहे, विराट कोहली जर मागं लिहून असेल तर समोर पण लिहून असते का, नाही लिहून असत, आहे का नाही. कारण मागून विराट कोहली आहे तर पुढून विराट कोहली साहेब रोहित शर्मा होणार नाही. तर अशा वेळी जर डीड लिहिलं तर इथं हॅड लिहायचा नाही. मग काय घ्यायचं, जसं मी तुम्हाला हॅव हॅजमध्ये सांगितलं होतं सेम तसंच आहे, फक्त काय घ्यायचं आहे, हॅव घ्यायचं आहे. मग काय होणार, आय डीड नॉट हॅव अ ब्लॅक पेन. अ ब्लॅक आणि पेन. काय झालं मग, आय डीड नॉट हॅव अ ब्लॅक पेन. माझ्याजवळ एक काळा पेन नव्हता. आता मी प्रश्न करतो ज्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय माझ्याजवळ काळा पेन होता, तर उत्तर काय येते, हो किंवा नाही. असेल तर हो, नसेल तर नाही. मग अशा वेळी काय होणार, नौकराले पुढं पाठवून द्यायचं. डीड जाणार पुढं, मग डीड आला पुढं, डीड आणि मालक जाणार मागं. तर काय झालं, डीड आय हॅव अ ब्लॅक पेन. काय झालं मग, हॅव अ ब्लॅक पेन आणि क्वेश्चन मार्क द्यायचा, कारण प्रश्न विचारला आपण. काय झालं मग प्रश्न, डीड आय हॅव अ ब्लॅक पेन, काय माझ्याजवळ ब्लॅक पेन होता. मी म्हणतो आता माझ्याजवळ कोणता पेन होता, सांगा बरं कोणता पेन होता. कोणी म्हणणार काळा पेन होता, निळा पेन होता, लाल पेन होता. सगळ्याचे उत्तर काय येते, अलग अलग येते. मग हा झाला मोठा प्रश्न WHचा. मग कोणत्यासाठी काय म्हणते, तर बघा आता मी काही लिहून दिलेलं नाही तुम्हाला. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत झाले असेल WH फॅमिलीचे कोणते कोणते येते. याला आपण काय म्हणतो, चौकीदार काका म्हणतो. तर त्या चौकीदार काकाले पुढं टाकायचं, कारण ते काय करत असते, हमेशा प्रश्न कोणता, काय काम आहे, कसं आहे, किती वेळ आहे, कोणाले आहे, असं काय करते, प्रश्न विचारत असते. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, चौकीदार काका. तर मी काय म्हटलं, आता माझ्याजवळ कोणता पेन होता. कोणता पेन होता, तर कोणता पेन, तर काय येणार मग विच पेन. काय येणार,
विच पेन आणि मग आय हॅव, विच पेन आय हॅव आणि शेवटी त्याचा क्वेश्चन मार्क. विच पेन आय हॅव, माझ्याजवळ कोणता पेन होता, तर उत्तर काय येते, कोणतं पण येते. काळा येऊ शकते, निळा येऊ शकते, लाल येऊ शकते, हिरवा येऊ शकते. तर अशा प्रकारे करायचं आहे ना. सोपी वाटत आहे ना तुम्हाला. म्हणजे जसं आपण केलं होतं का माझ्याजवळ आहेचं, तसंच आपण काय केलं, कोणती वस्तू आपल्याजवळ होती हे सांगासाठी आपण कायचा उपयोग करत असतो, हॅडचा. आणि डीड प्लस हॅव काय येणार, डीड प्लस हॅव. हॅड आता डीडमध्ये येणार नाही, हे गोष्ट बिलकुल लक्षात ठेवा. आता तुमचं जर हॅव, हॅज आणि हॅडमध्ये कन्फ्युजन असेल तर आता बिलकुल तुमचं काय झालेलं आहे, क्लिअर झालेलं आहे. चला स्क्रीनशॉट काढायचं, स्क्रीनशॉट काढा, नाहीतर वही बनवली आहे त्याच्यामध्ये लिहून. आता बघा दुसरं सेंटेन्स आहे, 5 वर्षापूर्वी माझ्याजवळ फक्त 100 रुपये होते. आपण म्हणतो ना असं, अरे माझ्याजवळ तेव्हा फक्त इतकेच पैसे होते बा. तर किती होते, 100 रुपये होते. आता हेच इंग्लिशमध्ये पॉझिटिव्हमध्ये कसं करायचं बघा. सेम आताच्या स्वानी काय येणार मग, माझ्याजवळ, तर माझ्याजवळ काय येणार, आय. आणि हे आपण जुनी गोष्ट करत आहे तर काय येणार, हॅड येणार. आय हॅड किती रुपये होते, फक्त 100 रुपये. आय हॅड ओनली 100 रुपीज. कधी, 5 वर्षापूर्वी, तर 5 इयर अगो. 5 इथे लिहू तुम्ही, 5 इयर अगो. आता 5 इयर अगो पण लिहू शकता किंवा किंवा असं पण लिहू शकता 5 इयर बॅक. दोन्ही पण लिहिलं तरी बरोबरच आहे. तर काय झालं मग, आय हॅड ओनली 100 रुपीज 5 इयर एगो, किंवा तुम्ही बॅक पण म्हणू शकता. तर 5 वर्षापूर्वी माझ्याजवळ फक्त 100 रुपये होते. आता मी म्हणतो का 5 वर्षापूर्वी माझ्याजवळ 100 रुपये नव्हते, फक्त 100 रुपये नव्हते. तर हेच कसं करायचं, तर आता बघा याच्यामध्ये नाही हा शब्द आलेला आहे. तर मग अशा वेळी काय होणार, तर इथे हॅड लागणार नाही, तर काय येणार, डीड नॉट येणार. मग काय होणार, आय डीड नॉट. आता बघा डीड नॉट राहिलं तर हॅड येणार का, नाही येणार. काय येणार मग, हां बराबर, तुम्हाला आता माहीत झालं. तर काय येणार, हॅव येणार. हॅव. आय डीड नॉट हॅव ओनली 100 रुपीज, ओनली 100 रुपीज 5 इयर एगो. 5 इयर अगो किंवा बॅक, तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहू शकता. 5 वर्षापूर्वी माझ्याजवळ 100 रुपये नव्हते, समजलं. किंवा तुम्ही असं म्हणू शकता 5 वर्षापूर्वी माझ्याजवळ 100 रुपये सुद्धा नव्हते. तर आता मी प्रश्न विचारतो, काय 5 वर्षापूर्वी माझ्याजवळ फक्त 100 रुपये होते, तर तुम्ही काय म्हणणार, हो किंवा नाही. म्हणजे काय आला, प्रश्न आला. मग अशा वेळी काय करायचं, हा जो डीड आहे ना, डीडला पुढं आणायचं, डीड आणि आय जाणार मागं. डीड आय, बाकी सेम टू सेम. डीड आय हॅव ओनली 100 रुपीज, ओनली 100 रुपीज 5 इयर अगो. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तर हे झालं आपलं छोटासा प्रश्न, ज्याचं उत्तर काय येते, फक्त हो किंवा नाही. पण मी जर प्रश्न मोठा केला, जसं 5 वर्षापूर्वी माझ्याजवळ काय नव्हते, मी काय म्हणलं काय नव्हते, तर सगळ्याचं उत्तर अलग अलग येते. कारण मी फक्त विचारलं काय नव्हते, तुम्ही म्हणू शकता कार नव्हती, बाईक नव्हती, त्याच्यानंतर पैसे नव्हते, कॉम्प्युटर नव्हता, तुम्ही काही पण म्हणू शकता. म्हणजे सगळ्याचं उत्तर काय येते, अलग अलग येते. मग अशा वेळी काय येणार बघा. आता 5 वर्षापूर्वी माझ्याजवळ काय नव्हते, तर कायला काय म्हणते, तर कायला व्हॉट म्हणते. मग काय येणार, व्हॉट येणार. तर इथं लिहितो मी व्हॉट. बाकी सेम टू सेम. कसं करायचं बघा, व्हॉट डीड आय हॅव 5 इयर एगो. 5 इयर अगो आणि क्वेश्चन मार्क. काऊन, आता याच्यात 100 रुपीज काऊन नाही लिहिलं, कारण 100 रुपीजचा आपण उल्लेखच केला नाही. कारण प्रश्न कसा बनवला आपण, 5 वर्षापूर्वी माझ्याजवळ काय होते, आहे का नाही, काय होते असं केलं, तर त्याचं उत्तर येते फक्त 100 रुपये होते, किंवा गाडी होती,
कार होती, कम्प्युटर होता, मोबाईल होता, काही पण येऊ शकते. म्हणून आपण काय केलं, व्हॉट डिड आय हॅव 5 years ago, 5 वर्षापूर्वी माझ्याजवळ काय होते. समजलं. असेच काय करायचे, आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहे. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला हे येणार, नाहीतर येणार नाही. चला घेऊन घ्या स्क्रीनशॉट. आता बघा तिसरा प्रश्न आहे, काल माझ्याकडे एक वही होती. वही म्हणजे बुक, ज्याच्यावर तुम्ही हे नोट डाऊन करत आहे ते वही, त्यालाच म्हणते इंग्लिशमध्ये बुक. तर मग काल माझ्याकडे एक वही होती, मग कसं येणार, आय, माझ्याकडेसाठी आय हॅड अ बुक. आय हॅड अ बुक. कधी, काल. कालने काय म्हणते, यस्टरडे. यस्टरडे झालं. आय हॅड अ बुक यस्टरडे. काल माझ्याकडे एक वही होती. मी म्हणतो काल माझ्याकडे एक वही नव्हती. मग जसं नव्हती आलं तसं काय येणार, डिड नॉट येणार. मग डिड नॉट जर आलं तर हॅड येणार का, नाही येणार. विराट कोहलीचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलंच आहे. मागून विराट कोहली नाव असेल तर पुढून पण राहणार का, नाही राहत. आणि अजूनही कोणाला जर डाऊट असेल तर 11 तारखेला मॅच आहे, तुम्ही पाहून घ्या. इथं विराट कोहली लिहून राहणार नाही, पाठीवरच लिहून राहणार. तर मग काय होणार, आय डिड नॉट, मग काय येणार, हॅड येणार का, नाही. हॅडच्या जागी काय येणार, हॅव येणार. तर आय डिड नॉट हॅव अ बुक यस्टरडे. यस्टरडे समजलं. आता बघा, काल माझ्याकडे एक वही होती. पॉझिटिव्हमध्ये केलं, निगेटिव्हमध्ये केले. आता मी यस नो टाईपमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतो. काल काय, काल माझ्याकडे एक वही होती. सांगा बरं, काल काय, काल माझ्याकडे एक वही होती. तर उत्तर काय ते, हो किंवा नाही. मग अशा वेळी नौकर पुढं आणायचा. कोण आहे नौकर, डीड. तर मग इथं लिहायचा डीड आणि हे जाणार आय मागं. डीड आय हॅव अ बुक यस्टरडे आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. किती सोपी आहे बरं. एक जर तुम्हाला बनवता आलं तर नेगेटिव्ह, WH, यस नो टाईप इझिली तुम्ही बनवू शकता. पण फक्त बनवायचं आहे का, नाही. आपल्याला जर इंग्रजी बोलायची असेल तर प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्हाला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल. मी तर तुम्हाला इंग्रजीमध्ये सेंटेन्स बनवून देणार की तुम्ही अशा प्रकारे बनवा, पण नुसते बनवायचे नाही, त्याची काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आता मी म्हणतो काल माझ्याकडे काय होते, सांगा बरं. काल माझ्याकडे काय होते, तर काय येते उत्तर, अलग अलग येते. कोणी म्हणाल मोबाईल होता, कोणी म्हणाल बुक होतं, कोणी म्हणाल कम्प्युटर होतं, गाडी होती, काही पण असू शकते. मग अशा वेळी काय होणार, काय होते. काय म्हटलं मी, काय होते. तर मी काय म्हणणार, कायला काय म्हणणार, व्हॉट. काय म्हणणार, व्हॉट. आणि मग डिड आय हॅव, काय म्हणणार, डिड आय हॅव आणि शेवटी क्वेश्चन मार्क. व्हॉट डिड आय हॅव, माझ्याकडे काय होते, सॉरी काल राहिलं आहे का नाही. काल माझ्याकडे काय होते, तर हॅव नाही, मग काय येणार, यस्टरडे येणार. यस्टरडे. आता झालं आपलं कंप्लीट. व्हॉट डिड आय हॅव यस्टरडे, काल माझ्याकडे काय होते. याच्या पहिल्याचं जे होतं ते फक्त एवढंच होतं का माझ्याकडे काय होते. समजलं. जे मी यस्टरडे लिहिलं नव्हतं ना आत्ता, फक्त काय केलं होतं, व्हॉट डिड आय हॅव, माझ्याकडे काय होते. आणि यस्टरडे लिहिल्यानंतर काय झालं, व्हॉट डिड आय हॅव यस्टरडे, काल माझ्याकडे काय होते. समजलं. तर असेच काय करायचे आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता यस्टरडे लिहिलं नाही तरी तुम्हाला समजतं की माझ्याकडे काय होतं. पास्ट टेन्सचीच आपण गोष्ट करत आहोत. समजलं का नाही. तर यस्टरडे नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. चला घेऊन घ्या स्क्रीनशॉट. आता बघा चौथा आहे, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे सायकल होती. मस्त बढियापैकी होती. मी तिचं नाव ठेवलं होतं बसंती. मस्त बढियापैकी चालवत होतो. बघा, तर 2 वर्षापूर्वी माझ्याकडे सायकल होती. तर आता हे करायचं कसं करायचं पॉझिटिव्हमध्ये. तर माझ्याकडेसाठी काय येणार, आय येणार. आय झालं तर पास्ट टेन्सची गोष्ट चालू आहे म्हणून आय हॅड. मग काय होती, तर सायकल होती. आय हॅड अ सायकल. कधी होती, तर 2 वर्षापूर्वी. तर काय लिहायचं मग, 2 years ago. किंवा तुम्ही बॅक पण लिहू शकता, 2 years बॅक किंवा 2 years ago. समजलं. आय हॅड अ सायकल 2 years ago. 2 वर्षापूर्वी माझ्याकडे सायकल होती. मी म्हणतो 2 वर्षापूर्वी माझ्याकडे सायकल नव्हती.
नव्हती. जसं नव्हती म्हटलं, नाही म्हटलं तर डीड नॉट येणार. हे गोष्ट आता तुम्हाला पक्की झाली असेल. मग काय येणार? आय डीड नॉट. मग जसं डीड नॉट आलं तर हॅड येणार नाही, हॅडचं होणार हॅव. काय झालं मग? आय डीड नॉट हॅव अ सायकल 2 years ago. आय डिड नॉट हॅव अ सायकल 2 years ago. 2 वर्षापूर्वी माझ्याकडे सायकल नव्हती. आता मी म्हणतो काय 2 वर्षापूर्वी माझ्याकडे सायकल होती? सांगा बरं, काय 2 वर्षापूर्वी माझ्याकडे सायकल होती? तर तुम्ही म्हणणार हो किंवा नाही. म्हणजे उत्तर फक्त यस किंवा नो मध्ये निघते. मग अशा वेळी डीड पुढे येणार आणि आय मागं जाणार. मग काय झालं? डीड आय हॅव अ सायकल, हॅव अ सायकल 2 years ago. आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. समजलं? आता मोठा प्रश्न विचारतो, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे काय होते? किंवा चला कायचे खूप सारे झाले. मी म्हणतो 2 वर्षापूर्वी माझ्याकडे कोणती सायकल होती? सांगा बरं, कोणती सायकल होती? साधी सायकल होती का रेंजर सायकल होती का ते दंड्याची सायकल होती जे जुन्या काळामध्ये होती, तर किंवा गेअरवरची होती की मोठ्या चाकाची होती? कोणती सायकल होती? तर सर्वाचं उत्तर काय निघते? अलग अलग येते. तर मी प्रश्न चांगले ऐका, मी काय म्हटलं? कोणती सायकल, कोणती सायकल. तर विच सायकल. काय येणार? विच सायकल. समजला? विच सायकल डीड आय हॅव, डीड आय हॅव. काय प्रश्न केला होता मी? 2 वर्षापूर्वी माझ्याकडे कोणती सायकल होती? तर विच सायकल डीड आय हॅव 2 years ago. काय म्हटलं? 2 years ago किंवा 2 years back असं पण तुम्ही म्हणू शकता. बॅक घ्या किंवा एगो घ्या, दोनपैकी कोणतंही चालते. तर विच सायकल डीड आय हॅव 2 years ago. 2 वर्षापूर्वी माझ्याकडे कोणती सायकल होती? तर असं काय निघते? याचं उत्तर निघते. समजलं? असेच काय करायचे? तुम्हाला बनवायचं. आता या सायकलच्या जागी काय करायचं? तुम्ही बाईक टाकायची, कार टाकायचं आणि असे करू करू काय बनवायचे? सेंटेन्स बनवायचे. म्हणजे बघा, मी आता तुम्हाला एकाचे 4 म्हणजे असे 20 सेंटेन्स रोज देत आहे. पण 20 सेंटेन्स होणार नाही. तुम्ही घरी कमीत कमी 100-200 अशी सेंटेन्सची काय करा? प्रॅक्टिस करा. म्हणजे काय होणार? तुम्हाला इझी जाणार. तुम्ही मग स्टुडंट जर असेल तर मग बहुतच इझी होणार, कारण मग तुम्हाला इंग्रजी यायला लागणार. आणि आपल्याला हा व्हिडिओ थोडा शेअर करत चला, कारण महाराष्ट्रातल्या गावागावातल्या पोराईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे. समजलं? चला देऊन घ्या. आता बघा, आता मागच्या वर्षी माझ्याकडे संगणक होता. आता संगणकला काय म्हणते इंग्लिशमध्ये? तर कम्प्युटर म्हणते. लक्षात ठेवा, जर तुम्ही काय म्हणते शाळा शिकत असाल तर तुम्हाला माहीतच पाहिजे. असंही सगळ्याला माहीतच पाहिजे शाळेचं काय याच्यात आहे का नाही. तर बघा, मागच्या वर्षी माझ्याकडे संगणक होता. आता हे पॉझिटिव्हमध्ये सांगायचं असेल तर आता तुम्हाला समजलेलं आहे. सांगा कसं करायचं? सर्वात पहिलं काय घ्यायचं? आय हॅड. काय घ्यायचं? आय हॅड. संगणकला काय म्हणते? कम्प्युटर. काय करायचं मग? आय हॅड अ कम्प्युटर. आय हॅड अ कम्प्युटर. कधी? मागच्या वर्षी. तर मागच्या वर्षी काय म्हणते? लास्ट इयर. लास्ट इयर झालं. आय हॅड अ कम्प्युटर लास्ट इयर. माझ्याकडे मागच्या वर्षी कम्प्युटर होता. आता मी म्हणतो माझ्याकडे मागच्या वर्षी कम्प्युटर नव्हता. तर जसं नव्हता आलं तर डीड नॉट येते. हे आता तुम्हाला माहीतच झालेलं आहे. तर मग काय येणार? आय डीड नॉट. डीड नॉट. आणि जसं डीड नॉट आलं तसं काय येणार? मग हॅव येणार. तर आय डीड नॉट हॅव अ कम्प्युटर. अ कम्प्युटर कधी? लास्ट इयर. म्हणजे मागच्या वर्षी. लास्ट इयर. समजला? आता मी हेच प्रश्न करतो ज्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्ही आरामशीर देऊ शकता. मागच्या वर्षी काय? मागच्या वर्षी माझ्याकडे संगणक होता. सांगा बरं, काय मागच्या वर्षी माझ्याकडे संगणक होता? तर तुमचं उत्तर फक्त 2च येते. एक तर हो किंवा नाही. मग काय येणार? अशा वेळी यस नो टाईप क्वेश्चन म्हणते याले. मग यस नो टाईपच्या वेळी काय होते? तर डीड पुढं जाणार आणि आय मागं जाणार. डीड आय बाकी सेम टू सेम. हॅव अ कम्प्युटर. अ कम्प्युटर ई आय हा कम्प्युटर लास्ट इयर. आणि
क्वेश्चन मार्क. डिड आय हॅव अ कम्प्युटर लास्ट इयर? काय मागच्या वर्षी माझ्याकडे कम्प्युटर होता? तर उत्तर आहे हो किंवा नाही. मी आता प्रश्न विचारतो, मागच्या वर्षी माझ्याकडे कोणता कम्प्युटर होता? सांगा कोणता होता. आता खूप सारे प्रकार आहे, म्हणजे कंपनीचे डेल, काय अजून मायक्रोसॉफ्टचा, ॲपलचा, लेनोवो, कोणते कोणते आहे माहीत नाही, एवढेच माहीत आहे मला. तर सांगा सगळ्याचं उत्तर कसं निघते? वेगवेगळं निघते. तर मी काय म्हटलं, मागच्या वर्षी माझ्याकडे कोणता कम्प्युटर होता? तर विच कम्प्युटर. काय झालं मग? विच कम्प्युटर. विच कम्प्युटर झाला. विच कम्प्युटर डिड आय हॅव? डिड आय हॅव. कधी? तर मागच्या वर्षी. तर काय करायचं मग? लास्ट इयर आणि क्वेश्चन मार्क. विच कम्प्युटर डिड आय हॅव लास्ट इयर? मागच्या वर्षी माझ्याकडे कोणता कम्प्युटर होता? समजला. तर असे काय करायचे आहे तुम्हाला? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, यस नो टाईप आणि WH अशा प्रकारचे सेंटेन्स बनवत जायचे आहे. तर हे लिहून घ्या. आता मी तुम्हाला एक सेंटेन्स देणार, ते सेंटेन्स मला तुम्ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, यस नो टाईप आणि WH क्वेश्चन अशा प्रकारे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायची आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर लाईक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करू शकता. करा, काही कोणाला जबरदस्ती नाही. खरंच व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, नाहीतर नको करा. तर चला लिहून घ्या. आता मी तुम्हाला प्रश्न देतो. तर हे आहे तुम्हाला होमवर्क. काय आहे? होमवर्क. मला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, यस नो टाईप आणि WH असे चारही प्रकारचे मला कमेंटमध्ये कमेंट करायचे. काय आहे प्रश्न? त्यावेळी माझ्याकडे पैसे होते. समजला. हेच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर कमेंट करा. बघा, घ्या, लिहून घ्या. आणि जर तुम्ही 10वीमध्ये असाल आणि माझ्या गावामध्ये राहत असाल तर इथं तुम्हाला टेस्ट सिरीजचं पोस्टर दिसत असेल. तुम्ही 10वीत असाल तर टेस्ट सिरीज लावू शकता, फक्त आणि फक्त 599 रुपयामध्ये. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.